नमस्कार सर्वांना. चला तर आता आपण आलेलो आहे पांडवांनाच्यात बरं का. खताची टॉली भराय आलोय. पांडवांनाच्या इथं बघा आंब कसे आहेत. लय आहेत म्हणजे लय, एक 7-8-10 झाड आहे ते आंब खाली जा, म्हणजे थोडक्यात जमिनी बसणं एक 3-4 फुटावर आहे. आणा ही झाड कुठलं होई, ही ह्याचं कुठलं हा. एक मला वाटतं अर्धा किलो जायचं. ठीक आहे बघा, अर्धा किलो जा म्हणजे आंबा आहे ती बघा. आता ह्याला का नाही, मी आज खाल्लाय मगाशी कच्चा त्यामुळे आंबट लागते एकदम. बघा ही तर खट मला वाटतं अर्धा किलोच आहे बरं का. तर बघायला लागलो मी इकडं बघा किती आंब. तर चला, जे आम्ही खेडेगावातली लोक आहे ना, सिटीमध्ये ही बघायला सुद्धा मिळणार नाही असं. आत्ता पाडायचा अजून दिवस लांब आहे ती, तरी पण बघतोय, प्रयत्न करतोय एखादं गाव का. पाड गावली ते काय एखादं पाड गावलाय का. ठीक आहे. आंबा बघा किती आहेत, लय आंबा आहे ते. तर आपल्या इथं गोठा आहे बरं, की पांडवांनाचा गोठा आहे आमच्या. आणि आंबा आपले असे आहे ती आंबा बघा किती आहेत. आंब हे झाड बघा, निलगिरी झाड आहे. गोठा आहे म्हणजे जुन्या लोकांनी जसं केलं का नाही, गोठा साईडला आंब झाडं असते ती, आणि त्यात बाबा कसे बसलेत बघा, आजोबा आहेत ती, गाई मसर. इतकं लुक भारी वाटतंय का नाही, लय भारी वाटतं बरं काही बघायला वगैरे. हो का असे आहेत. तर मला बाबांशी बोलू आपण. होय टीव्हीला जर तिराण लावलेलं आहे पांडुचारी. होय, मग तुम्हाला माहित नाही यातलं काय. देवाला गेलेलं तिकडून आणली होती. तरी पण किती वर्ष झाले असतील अंदाज कसं झाडासनी. ह्या गोट्याला किती वर्ष झाले असतील. ही शेरपान तयार केलेलं आहे. आहे ना, त्याच्या आधी गोठा पडेल नसतं, ही शेरपान त्याने घातलेला आहे. बापून तयार केलेलं नाही, बापून ती तयार केलं असेल. ती शेअर्स केली आणि बापून ते गोटा ती सैन्याने केली. तरी मला वाटतं 40-50 हजार. तर बघा असे म्हणजे ही शेअर्स तयार इथं मसर, आणि इथं बघा झोपायचं, म्हणजे जुन्या परंपरे कशा आहेत असं. इथं नाना झोपलेत आमच्या इथले. हो का, इथं झोपणं निवांत, काय नाही, पाणी पाजणं, दूध काढणं निवांत. इकडं भुईमुग आहे, इकडं बाबा निवांत असते ती, म्हणजे राखणीला असते ती, फिरत असते सारखं. आणि बघा किती भारी आहे. पाऊस आला तरी काय झंझट नाही, काय नाही, झोपायचं निवांत इकडं. आणि निवांत सिटागोलो करत फिरायचं. चिचा झाड आहे, सगळंच आहे. जांभळाला मोठी जांभळं लागते, बारकी जांभळं लागते. तिथे काय चांगलं, दोन चांगले. त्याला मोठी जांभळी येते का. लय मोठे, आता अजून लय टाइम आहे त्याला. आहे ना, असं मोठं जमायला लागतं. सगळे फळाचे झाड आहेत बरं काय. ते जांभळं आहे, ते आंबा आहे, ते नारळ आहे, ती सीताफळ आहे, लिंबू आहे, सगळंच आहे. चिक्कू आहे बघा. चिक्कू आहे, चिक्कूची बाग बी जाऊत. म्हणजे बापू आता आमच्या इथं नाही, ती बापू वरलेली आहे ती. पण मला वाटतं हां 50-60 वर्ष तर झाली असतील ही गोठं बांधून जुन्या काळात. इथून त्या तीन म्हणून द्राक्षी बाग होतं तिथं बापून बांधली, तिथून तिकडंपर्यंत. म्हणजे इथून खाली इथं द्राक्षी बाग होती. आपली JCB इथं आहे. आणि बघा एक ठेम सुधील खाली, म्हणजे उन्हाचं लागत नाही अजिबात. जाऊ चला तुम्हाला बघा आंबा कसा ही आंबो. काय ना हाताला लागते आंबो सगळी. आणि ही मसर आपली बापूजी अशा आहे. आंबो लय येते बरं का, सुट्टीच नाही, आंबो लय येते बघा. अशा आहे. चिकूची बाग बघूया आपण आता. चिंचाचं झाड तुम्हाला माहिती आहे. चिंचाचं झाड म्हणजे किती सावली असते चिंचाचं झाड. ठीक आहे, गाडी वगैरे बघा ना कशी लावायला, म्हणजे AC गत आहे एकदम. AC गत वारा बिरं सगळं असते एकदम खोलमध्ये. जर्सीला फॅन बिनची गरज नाही, काय नाही. आणि हो का ही नारळ येऊ द्या की, ट्रॅक्टर आलाय म्हणते बाबा भरा. आणि पुढं ही आपला JCB आहे इथं. आणि हे का जुनं गोटा, म्हणजे 2 गोटा आहेत इथं आहे का. तर चला आता खत भरायला लागलो आम्ही हे. तर पुढल्या व्हिडिओत भेटतो. धन्यवाद, नमस्कार. आवडला तर व्हिडिओ लाईक, फॉलो, शेअर नक्कीच करा बरं का. गुड बाय.